जुलै महिन्याच्या सुरुवातीला बरसलेला पाऊस आता अचानक या ठिकाणी गायब झालेला पाहायला मिळतो आहे। पावसाचा अचानक ब्रेक लागल्यामुळे सध्या मॉन्सून सक्रिय होण्यासंदर्भातला जो जोर आहे तो या ठिकाणी ओसरलेला पाहायला मिळतो आहे। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण नसल्यानं सध्या पाऊस पडणारे ढग जे आहेत त्या ठिकाणी विरळ झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे आता 18 ते 25 जुलै या दरम्यान पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय होण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं वर्तवलेला आहे। आपण सध्या अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्याचं वातावरण हे जुलै महिन्यामधलं वाटत नाही आहे, कारण का या ठिकाणी जुलै महिन्यात कोकणामध्ये अक्षरशः धोधो पाऊस कोसळतो। मात्र यावेळची परिस्थिती मात्र वेगळी आहे। ऐन पावसाळ्यात सूर्य तळपलाय आणि पाण्याऐवजी घामाच्या धारा सध्या पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर जिल्ह्यात या ठिकाणी पाऊस गायब झालेला आहे। 24 तासामध्ये 0 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते आहे आणि त्याचमुळे सध्या पाऊस गायब झाल्यामुळं बळीराजासुद्धा या ठिकाणी चिंताग्रस्त आहे। तर या ठिकाणी पूर्णपणे आकाश निरभ्र असलेलं पाहायला मिळत आहे। काळ्या ढगांची दाटीवाटी कुठेच दिसत नाही आहे। तर सकाळपासूनच या ठिकाणी तापमान वाढण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। सध्या तापमानाचा पारा हा 31 अंशांवरती गेलेला आहे आणि पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ऐन जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी कोकणवासियांना घामाच्या धारांचा सामना या ठिकाणी करावा लागतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।